नागपुर में शरद पवार पर आधारित किताब को लेकर एक बयान सामने आया जिसमें कहा गया कि वारकरी भक्त समुदाय में सभी जातियों के लोग शामिल होते हैं और इसी किसी के एक जाति से जोड़ना गलत है। साथ ही यह भी आरोप लगाया गया कि एक तरफ के दावे हिंदू समाज को नुकसान पहुंचाने और समाज में विभाजन पैदा करने का प्रयास है, इसलिए ऐसे बयान से बचना चाहिए। आइए सुनते हैं आगे क्या कुछ कहा संजय सिरसाटे ने। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा प्रकार. कृपया त्यांच्यामध्ये असलेली एकता किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवार साहेब करतात असं करू नका. तो संप्रदाय एक वेगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र त्याच्याकडे पाहतो. त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे तर एकमेकाचे चरण स्पर्श करतात. असा मला वाटतं या संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय महाराष्ट्रात नाही तर देशातही तुम्हाला पाहायला मिळणार. म्हणून त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये आणि त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार सुद्धा. सुमित्रा वहिनीच्या जीवाला धोका आहे की नाही हे तर पोलीस तपासामध्ये दिसेल, परंतु त्यांनी सावध राहिलं पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. राजकारणामध्ये एखादी महिला जेव्हा अशा एका मोठ्या पदावर जाते त्या टायमाला त्यांना संकटाला सामना करावा लागतो हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. म्हणून चाकणकर असतील किंवा इतर काय असतील, आता ती चौकशी यासाठी करते. त्या चौकशीमध्ये मला वाटतं हे सर्व निष्पन्न होईल, परंतु सुमित्रा वहिनीने सुद्धा आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. भाषणात बोलताना असं म्हणतात की माझा विभाग चालवायला आम्हाला महिला अधिकारी नको, मला महायुती सरकारच्याच एका मंत्र्याने सांगितलं आणि महिला म्हणून मला डावलण्यात आल्याची प्रथम भावना करायची. मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये. एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो. म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात. म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे. आज सेक्रेटरी रँकमध्ये जर पाहिलं तर 5-6 महिला ज्या प्रधान सचिव पदावर आहेत आणि चांगलं काम करतायत. एमएससीबी मध्ये महावितरण मध्ये बघा, तुम्ही इतर ठिकाणी बघा, फायनान्स मध्ये बघा, या सगळ्या महिला अधिकारी आहेत. म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे. त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाहीये. वडट्टीवाराने असं स्टेटमेंट करणं हा दिवाळखोरीचं लक्षण आहे. त्यांना कदाचित इतिहास माहीत नसेल, अनेक बाबा हिंदू धर्मीय आताही जेलमध्ये आहेत, अशाच प्रकरणात आहेत आणि ते वर्षानुवर्ष जेलमध्ये आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 2012-13 पासून अनेक महाराज जेलमध्ये आहेत. राम रहीम आता मागच्या वेळेला तो जेलमध्ये गेलेला. म्हणून जाती धर्मावर आधारित हे प्रकरणाला घेऊ नका. हे बलात्कारी लोक असतील किंवा हे फसवणूक करणारे भोंदू बाबा असतील, हा कोणत्याही जाती धर्माचा असला तर त्याची जागा ही जेलमध्ये असली पाहिजे. म्हणून विजय वडट्टीवारांनी पहिले तो ग्राफ घ्यावा की किती लोक जेलमध्ये आहेत आणि ते कोणत्या धर्माचे आहेत. म्हणून मुस्लिम आणि हिंदू हे करण्यापेक्षा बलात्कारी याला सजा झाली पाहिजे या भूमिकेत त्यांनी असलं पाहिजे. या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ही लागण जी लागलेली आहे ना, आता मी मंत्री गिरीश महाजनचं सुद्धा स्टेटमेंट पाहिलं. ही जी लागण लागलेली ह्याचा परिणाम कुठपर्यंत गेला, किती खोलवर हे रुजलं गेलंय याची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे. महिलांना अनेक ठिकाणी जॉब जो हवा असतो तो ऑफिशियल जॉब हवा असतो, त्या फील्डवर फिरत नाही.
म्हणून अशा जॉबला ज्या काही महिला ठेवल्या जातात त्यांच्यावर अशा प्रकारचा जर अत्याचार होत असेल तर याचं प्रमाण किती आहे हे एकदा शोधलंच पाहिजे. आणि महिला जर मग त्या ऑफिसमध्ये सुरक्षित नसतील तर त्यांनी जॉब करावा कुठे, हाही एक प्रश्न आहे. लव जिहादचे प्रकरण आपण पाहिलेले आहेत. आता हा नवीन धर्मांतराचा नवीन प्रकार हा समोर येतोय. म्हणून याला सरकारने सुद्धा गांभीर्याने घेतलेलं आहे आणि सगळ्या एजन्सी याच्यावर काम करतायत. अजितदादा आणि शरद पवार एकत्र ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र शरद पवार यांच्या पत्रात दोन्ही पवार एकत्र होते, नंतर विभक्त झाले. आज त्यांची पोझिशन काय आहे हे पवार कुटुंब एकमेकाला अंडरस्टँडिंग मध्ये जाणून घेत आहे. सुप्रिया सुळे सुद्धा सांगितलं की मी मतदानाला जाणार आहे, परंतु जर आग्रह केला तर मी प्रचारात सुद्धा उतरणार आहे. म्हणून या पवार कुटुंबामध्ये आता विघ्न टाकायचं काम आपण इतरांनी करू नये. त्यांचे ते राजकारण म्हणून त्यांचा काय निर्णय घ्यायचा हे पवार कुटुंब ठरवायला सक्षम आहे. अशोक चव्हाणांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात त्यांची लोकं गेली आहे की आता कारवाई केली आहे तरी सुद्धा कारवाई होत नाही. अशोक खरात प्रकरण हे फार मोठं आणि गंभीर आहे. मी पूर्वीपासून सांगत आहे, हे एखाद्या केस पुरतं मर्यादित नाहीये किंवा एखाद्या अत्याचारापुरतं मर्यादित नाहीये. जमीन घोटाळे, पैशाचे व्यवहार, बलात्काराचे प्रकरण, त्याच्याबरोबर आणखी संबंधित अधिकारचे प्रकरण, राजकीय पुढाऱ्यांचे प्रश्न, हे सर्व त्याच्यात गुंतागुंतीचा हा मोठा चक्रव्यूह आहे. म्हणून याला भेदायला सर्व अधिकारी आता तयार झालेले आहेत. काही दिवस आपल्याला थोडी निश्चित वाट पाहावी लागेल. एक एक प्रकरण जसे जसे बाहेर येतील त्याचा तपास करणं ही अधिकाऱ्यासाठी सुद्धा कसोटी आहे. म्हणून या प्रकरणामध्ये अशोक खरात आणि त्याच्याबरोबरचे असलेले सहकारी आता काही दिवसानंतर त्यांच्या सहकार्याचे नावं यायला सुरुवात होतील आणि ते सुद्धा आपल्याला जेलमध्ये दिसतील. शासकीय जाहिरात ही वेगळी असते. शासकीय जाहिरातीचा एक प्रोटोकॉल असतो आणि हा प्रोटोकॉल तुम्ही आम्ही नाही तर सुप्रीम कोर्टाने ठरवलेले डायरेक्शन प्रमाणे द्यावा लागतो. त्याच्यात इतरांचे फोटो टाकता येत नाही. ही वैयक्तिक जाहिरात कोणी काय टाकायची हा त्याचा प्रश्न आहे. म्हणून मी जाहिरात टाकली ही माझा नेता एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो टाकून मी जर जाहिरात करत असेल तर गैर काय. शासकीय पैशाचे उधळपट्टी करून जर प्रायव्हेट जाहिरात करत असाल तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. परंतु वैयक्तिक जाहिरात कोणी कशी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. औरंगाबाद शहर के ओल्ड सिटी के अंदर कोई भी महापौर होगा, आमदार होगा, मंत्री होगा, कोई खासदार होगा, मगर इम्तियाज जलील की इजाजत के बिना ओल्ड सिटी में आप कुछ कर नहीं सकते. करने की कोशिश भी मत करना. एक ही गाड़ी है तो गाड़ी भी तोड़ूंगा, ऑफिस भी तोड़ूंगा. ही मस्ती यमायमची. यमायमला असलेली मस्ती, जातीवादाचं भरलेलं त्यांच्या डोक्यामध्ये भरलेला तो राग, औरंगजेबचं संभाजीनगर झालेलं नामांतर आणि त्याचे आता जे नगरसेवक निवडून आलेत त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये आलेली मस्ती, त्याचा हा परिणाम आहे. ही मालकी कोणी जर दाखवायचा प्रयत्न करत असाल, तुम्हाला असं जर वाटत असेल की ही जागा इकडचा भाग माझा आहे तिकडचा भाग माझा, ही रजाकारी नाहीये. रजाकारी उकडून फेकण्याची ताकद या संभाजीनगरमध्ये आहे. म्हणून अशा भाषा व्यक्त करणाऱ्या जे काय केलेली त्यांनी त्याच्यावर निश्चितच आता गुन्हा सुद्धा नोंदवला पाहिजे आणि त्या पोलिसांनी सुद्धा त्यांच्या बरोबर असलेल्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा याची समज नोटीस देऊन समज दिली पाहिजे. त्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. एकाला अटक केली आणि दुसऱ्याला अटक करण्याची एकूणच तुमची नेतेही अडचणी मला अटक केली या प्रकारात. नाही, या प्रकरणाचा मला आणखी पुरेपूर माहिती नाहीये. निश्चित मी त्याची माहिती घेईल. परंतु जे काही कायदेशीर कारवाई पोलीस करतायत त्याला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नसतो.